आणि छान वाटलं बोलून. इतका पाहुणचार त्यांनी केला की आम्हाला तसं फील झालं की एखादे पाहुणे बघायला ना मुलीला त्या टाईपमध्ये ह्यांनी केलं सगळे. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की असं एवढं काही हे करून घेऊ नका. आज माझ्यासोबत जे काही घडलं ना, त्या गोष्टीचा मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. कारण की आज माझ्या घरी निकिताताई येणार होत्या आणि त्याची तयारी आमची रात्रीपासूनच चालू झाली होती. कारण की इतके मोठे क्रिएटर जर आपल्या घरी येणार म्हणलं, तर त्या गोष्टीचं इतकं कौतुक होतं. त्यांना मला तर एक तर रात्रभर झोपच लागली नाही, कारण की त्या माझ्याकडे येणार होत्या. त्यांना भेटणं हे माझं स्वप्न होतं. पण ते स्वप्न इतक्या लवकर आणि इतक्या इझिली पूर्ण होईल ना, हे कधी वाटलं नव्हतं. बहुतेक याच्यामध्ये ना परमेश्वराचीच कृपा असेल. तर ज्या वेळेला घरी आल्या ना, तर मला खूप जास्त भीती वाटत होती. कारण की इतक्या मोठ्या क्रिएटरला फेस करणं मी पहिल्यांदा माझ्या लाईफमधला हा मोमेंट होता. पण त्यांचा स्वभाव इतका गोड होता. ॲक्चुअलमध्ये त्या खरंच खूप गोड आहेत. त्यांनी खूप जास्त कम्फर्टेबल केलं त्यांच्या बोलण्यामधून आणि त्यानंतर ना थोडंसं मी सुद्धा फ्री झाले. खूप छान गप्पा मारल्या. दादांनी सुद्धा त्यांच्या इतक्या वेळेतला वेळ काढून घरी आले. खूप छान मार्गदर्शन केलं. वेगवेगळ्या टॉपिक्सवरती सजेशनसुद्धा दिले. त्या दोघांचे खूप सारे धन्यवाद. कारण की एवढ्या बिझी लाईफस्टाईलमधून आणि इतके मोठे असूनसुद्धा ते आमच्यासारख्या साधारण माणसाच्या घरी आले. त्याच्यामुळं मी आजचा दिवस माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या सगळ्यांचं परत एकदा खूप मनापासून आभार करते. बाय.